आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, तुमची नाश्त्याच्या अगोदरची औषधं राहिली आहेत. थांबा मी देते. हात धुवून आले. आणि नाश्त्याला काय खाणार आहात? उपमा बनवू की नाचणीचं सत्व? हा, उपमाच बनवते. जरा चवीला पण बरा ना. अहो, तुमच्याशी बोलते मी, असे गप्प गप्प का? काय हो, की आता माझा आधार नको तसं माझ्याशी बोलणंही नकोय? तसंच समज हवं तर. काय बोलताय तुम्ही? बोलायचं नाहीये माझ्याशी? अहो, मी आजारी असताना तू माझ्यापासून जे काही लपवलंस ते मला जसं जसं कळत जाईल तसं तसं मी तुझ्याशी बोलणंच बंद करेन असं वाटू राहिलं मला आता. मी काय लपवलं तुमच्यापासून? काय कळलंय तुम्हाला? त्याचं बाळ गेलं हे तू मला का नाही कळू दिलंस? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं. मला त्रास होऊ नये म्हणून? मला होणारा त्रास ठीक आहे, पण यामुळे तिला किती त्रास झाला असेल याचा विचार नाही केलास तू? तुझ्या या एका हट्टामुळे तिला माझ्या समोर येताना प्रत्येक वेळी खोटं पोट लावून यावं लागत होतं. कदाचित हे सगळं तिने स्वतःहून मला सांगितलं असतं तर तिला सुद्धा किती हलकं वाटलं असतं. मी तिला भावासारखा धीर देऊ शकलो असतो. वृंदा, मी फक्त शरीराने लुळा पडलो होतो. मन तर गंभीरच आहे ना आपलं. पण तू सगळं खरंच सांगते, हे सगळं मी तुमच्या काळजीपोटी केलं. मला नाही ऐकायचंय काही, मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी आजारी असताना तू आणखी काय काय लपवलंयस माझ्यापासून ते मला सगळं सगळं सांगून टाक. आता पुढे जाऊन मला तुझे असे एक एक कारनामे कळतील तसं मी खरंच कायमचं बोलणं बंद करेन तुझ्याशी. काय बोलताय तुम्ही? माझ्याशी बोलणं बंद कराल? मी हे जे सगळं काही करते ते तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून करते. मला त्रास होऊ नये म्हणून का समीरचं वाईट व्हावं म्हणून? वृंदा, समीर भो, त्याची आई आशालता काकी, गुड्डी, संपत भो हे सगळे इथे राहायला आल्यापासूनच तू असं वाईट वागू राहिली हे मला काही दिसत नसेल का? मी फक्त शरीराने असा लुळा पडलोय ग. कान शाबूत आहेत माझे अजून. कानावर सगळं पडतं माझ्या. सगळं दिसतं मला की तू कसं विचित्र आणि वाईट वागू राहिली ते. हो, वाईट वागले मी त्यांच्याशी. वागले वाईट, कारण या सगळ्याला ते जबाबदार आहेत. तुमची जे काय अवस्था झाली त्याला समीर जबाबदार आहे. आणि मी एक ना एक दिवस हे सिद्ध करून दाखवेन, बघा तुम्ही. हा, मग कर सिद्ध. ज्या दिवशी तू खरंच हे सिद्ध करशील ना त्या दिवशी कदाचित मी त्यांच्याकडे बघणं बंद करेन. पण आता तरी मला एवढंच कळू राहिलं का तू या सगळ्यात खूप चुकीचं वागलीस. या सगळ्याला समीर जबाबदार आहे हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. ताई, आपल्या स्वीट सिपच्या ऑनलाईन मार्केटिंग साठी आपल्याला रील्स बनवायचे आहेत. रील्स?
हे आभा, हे रील्स वगैरे ना तूच बनव, आमच्याच्याने काही जमणार नाही. अगं ताई, हल्ली 70च्या बायका सुद्धा रील्स बनवतात. मग तुम्हाला का नाही जमणार? आणि काही वेगळं करायचं नाहीये. मी एक जिंगल लिहिलीये, त्यावर आपलं ज्यूस पिताना फ्रेश वाटतंय असा चेहरा करायचा. नाही ते सगळं करू, पण तू जिंगल लिहिलीस, ऐकव ग जरा, ऐकव. हा ऐकव. ऐका. असो कामाचा थकवा किंवा असो बायकोचा रुसवा, डेट असू देत रोमॅन्टिक किंवा असू देत पिकनिकचा पसारा, स्वीट सिपच्या एक ग्लासनी बदले मौसम सारा. स्वीट सिप, फ्रेशनेस ओव्हरलोडेड. वा, क्या बात आहे. आभा, तुला एक काम कर, तू ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर कर. तुला हे जे ऑनलाईन मार्केटिंग मध्ये कमाल सुचतंय ना, म्हणजे बघ आपल्या बाबांच्या केसच्या वेळी, आता तू हे जे आपल्या बिझनेस मध्ये मदत करतेस, हेच कमाल करिअर आहे, हेच प्रोफेशन निवड तू. हो ना. वृंदा, ए वृंदा. बरं हे दाखव. हा, हे बघ. काय आता? दुर्वा हव्यात गणपतीला व्हायला. तुळशी जवळ आहेत ना, ते घेऊन ये जा. आणि 21 दुर्वांच्या 11 जुड्या हव्यात मला. काय? नाही आणायचे? नाही आणायचेत का तुला? राहू दे, मग पूजाच नाही करत मी आपलं ते लिंबू पाणी पिते आणि आराम करते जरा. आहे ना ग लिंबू? असू दे, तुम्ही आराम करा, मी आणते. काय लिंबू? दुर्वा आणते. हा, आण. ताई, काय चाललंय काय यांचं नेमकं, तेच कळत नाहीये. मी पण समीरने याबद्दल सांगितलं तर ते म्हणाले अरे देवा. अरे देवा असं म्हणाले ते. हो ना, आता काय अर्थ काढायचा याचा? जादू, जादू आहे ताई. एक मिनिट, हे नक्की काय चाललंय? म्हणजे बाबांना विचारलं तरी ते जादू म्हणतात, आईंना विचारलं तरी ते जादू म्हणतात. नेमकं काय चाललंय काय कळतच नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये? नाही. सांगते. ओ, अच्छा ही जादू आहे तर.